Happy birthday to you. Happy birthday to you. आणि इथे आहे आपला मसाला पापड. ओके, ते यांना थोडं. तर हे आम्ही पोहोचलेलो होतो आता पोळीवाडा रेस्टॉरंट टिटवाळा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅलो, आणि आज आहे 9 सप्टेंबर 2025. ॲक्च्युली आज पण ऑफिसच होतं. आज मला सुट्टी काढायची होती, पण आज झालं असं काही की आम्हाला अजिबातच सेलिब्रेट काही करता आलेलं नाही आहे. त्याचं मी कारण तुम्हाला सांगेन नंतर की का मला सुट्टी नाही देता आली आज आणि का आज घरी नाही थांबलेली होती. तर हे मी सांगते तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला. तोपर्यंत मी आता फ्रेश वगैरे होते आणि आमचा प्लॅन असा आहे की आम्ही आता बाहेर जातो जेवायला. त्याच्यामुळे आता मी फ्रेश होते, लगेचच रेडी होते आणि ओम रडतोय कारण त्याला मोबाईल हवा होता. त्याला मोबाईलमध्ये स्वतःहून सगळं ते करायचं होतं, म्हणून त्याचं रडणं धडणं चाललेलं आहे. तर आता मी लगेचच रेडी होते कारण उशीर होईल. ठीक आहे. काय झालं? अरे बापरे, केवढं बाबा. बाळू बाळू, आज बर्थडे कोणाचा आहे? कोणाचा बर्थडे? कोणाचा बर्थडे आज? कोणाचा बर्थडे रे? बाळू, कोणाचा बर्थडे? बोल ना बेटा. असं करतात का? असं करतात का? तर हे आम्ही आता इथे रेडी झालेलो आहे आणि रेडी होऊन आता आम्ही जातो आहोत बाहेर जेवायला. आणि तिथूनच आल्यानंतर आम्ही केक आणणार आहोत आणि केक कटिंग करणार आहोत. तर हे ह्याची तयारी झाली आहे. हॅलो हॅलो, बर्थडे बॉय. हॅपी बर्थडे. अरे तुझा हॅपी बर्थडे, तुझा आहे ना. हॅपी बर्थडे, माझा हॅपी बर्थडे. तर आम्ही असं का सायलेंटली बर्थडे सेलिब्रेट करतोय ते मी तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे. तर बघत राहा आमचा ब्लॉग शेवटपर्यंत. तर अशा प्रकारे आम्ही आता निघालेलो आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 9, 9:15 आणि अगदी 10 मिनिटात, नाही तर माझ्या तयारीला भरपूर उशीर लागतो, पण आता अगदी 10 मिनिटात तयारी केलेली आहे आणि असंच आम्ही निघालेलो आहे. ठीक आहे. हो, लांबी पॅन्ट घातली, तू बूट पण घातले. ठीक आहे. चला आता आम्ही पोहोचल्यावर ज्या हॉटेलमध्ये जातोय तिथे पोहोचल्यावरती आम्ही तुम्हाला सांगतो. तर हे आम्ही पोहोचलेलो होतो आता पोळीवाडा रेस्टॉरंट टिटवाळा. ओके, आम्ही इथे पोहोचलेलो होतो पोळीवाडा टिटवाळा रेस्टॉरंटला. आणि आता बाहेर असं चाललेलं होतं की आपण आता फोटोज वगैरे काढूया इथे आधी आणि मग जाऊया. ठीक आहे. हे बघा, हे बाळू बोल ना काहीतरी. काढायचं नाही. ऍक्च्युली आम्ही आहे ना इथे ह्या रेस्टॉरंटमध्ये आलो होतो आधी बरेच दिवसांपूर्वी. जेव्हा आमच्या लग्नाला 1 महिना झाला होता ना, तेव्हा आम्ही इथे आलो होतो आणि आम्ही त्या ह्याच्यावरती बसलो होतो तिकडे. ह्या टेबलवरती आम्ही बसलो होतो, ह्या टेबलवर. आय रिमेंबर. तर असं एक आठवण आहे गोड की आम्ही 1 महिना झाल्यानंतर इथे आलो होतो. आणि तेही असं होतं की यांना लक्षात होतं का नव्हतं मला माहीत नाही, पण मग मी त्यांना मेसेज करून सांगितलं की आज 1 महिना झाला आहे, तर कुठे जायचं का मूवीला वगैरे. तेव्हा कुठेतरी ते ऑफिसमधून आले. एवढ्या पावसाचं एवढं दूर जायचं नको बाईकवर, म्हणून मग तू हे डेस्टिनेशन निवडलं. नाही तर मी रॉयल पाल्म्स. पण तुमचं लक्षात नव्हतं ना 1 महिना झालाय? नाही, लक्षात नव्हतं, अजिबात नाही लक्षात नव्हतं. त्यांच्या लग्नाला 1 महिना झाल्याचं पण लक्षात नाही म्हणजे. हा, तर तेव्हा त्याच्यामुळे आम्ही इथे आलो होतो. आणि आय रिमेंबर हॉटेलला आलो याचं त्याच्या आजीसोबत बोलणं चाललं इकडे. हे बघा, ऐक, दाखव ना. आजीसोबत बोलतोय तो.
बाहेर आलोय. बोल ना. ए हात नाही घालायचं तिथे शिशी. ऍक्च्युली आम्ही ना सूप ऑर्डर केलंय. मंचाव सूप आहे ना, मंचाव सूप ऑर्डर केलंय आणि त्याच्याबरोबर आहे ना ते हे येतात ना, काय म्हणतात त्याला, फ्राईड नूडल्स येतात. तर ते आम्ही ऑर्डर ते त्याच्यासोबत येतात. ॲज अ कॉम्प्लिमेंटरी म्हणजे त्याच्यासोबत येतातच. आपण एवढ्या वेळेला हॉटेलमध्ये जातो, एवढ्या वेळेला खातो. त्यांनी बिलकुल हाफ प्लेट दिला आणि त्यांना सांगितलं, त्यांनी ॲटिट्यूडमध्ये घेऊन गेले होते. आम्ही त्यांना सांगितलं की घेऊन जात, ते घेऊन गेले. ओके, सो नाव बघूया दादा. तो एक थोडा वियर्ड एक्सपिरियन्स आहे, बट आफ्टर ऑल ठीक आहे. हो बेटा, येते 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 येते. सूप पिताय. आणि इथे आहे आपला मसाला पापड. ओके, ते यांना थोडं सूप आहे ना तिखट लागतंय, पण हा मसाला पापड इकडे आलेला आहे. आता बाळा मागतोय खायला. काय खातो बेटा तू? हं. अरे बेटा काय रे, काय करत होता तू त्याला? सोनू प्यायचंय का ते? नाही रे, प्यायचंय ते. तर आपण आता जेवण वगैरे करून निघालेलो आहे घरी परत. केक वगैरे घ्यायचा होता, आता बघूया, कारण खूप लेट 10:30 पावणे 11 झालेले आहेत आणि आता परत सकाळी ऑफिसला निघायचं, त्याच्यामुळे खूप घाई धावपळ आहे. तर अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट म्हणजे जेवण वगैरे करून झालेलं आहे आमचं बाहेर. आणि आता हे ओमचं आहे ना, ओमला पाहिजे होतं आईस्क्रीम आणि तो नुकताच अजून ह्याच्यातून आलेला होता, सर्दीतून बाहेर निघालेला होता, त्याच्यामुळे त्याला काय आईस्क्रीम घेतला नव्हता. आणि तरी पण तो बघा, तरी पण ना त्याचं रडणं धडणं चालू आहे, त्याला आईस्क्रीमच पाहिजे. हे बघ काय झालं बेटा? आपण उद्या असं करतात का? उद्या जाताना तुला कुरकुरे दिल. आता शांत बघ, केक कापून घे, केक खाऊन घे, केक कापून घे, केक कापून घेऊ आपण. आता उद्या मी तुला आम्ही ना केक कापतोय. मी तुला शाळेत घेऊन जाताना तू मला सांग, मग मी तुला देतो. मी तुला देतो उद्या. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Om. Happy birthday to you. May God bless you. बस थांब, मी तुला एक घास खाऊ घालते. हॅपी बर्थडे. पप्पांना दे. धर बेटा. खा खा खा, तू खा बेटा. थोडं खाऊ घालायचं असतं, थोडं खाऊ घालायचं असतं. खा ना थोडं. खाना तुम्ही खाऊन घ्या. तू खातो आता? बर, कुठलं पाहिजे? तर अशा प्रकारे आमचं बर्थडे सेलिब्रेशन आज झालेलं आहे. फक्त दुःख या गोष्टीचं आहे की तो व्यवस्थित छान असा सेलिब्रेट व्हायला पाहिजे होता. ते तसं स्वप्न होतं, पण ऍक्च्युली इन्सिडेंट असा झाला की यांची जी मोठी आई आहे त्या रविवारी रात्री एक्सपायर झाल्या. सोमवारी सकाळी ना. हा, मग सोमवारी सकाळी 1 वाजता असं तो दिवस होता. त्याच्यामुळे आम्ही बर्थडे सुद्धा सेलिब्रेट करायचं कॅन्सल केलं आणि सगळंच आमचं म्हणजे एकंदरीत
हे झालं, स्वप्नांवर पाणी फिरलं. ठीक आहे. तर असं आम्ही अनंत चतुर्दशी, हा जे काय असेल ते, अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुद्धा आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला होता. कारण ह्याचा जन्म जो आहे तो तिथीनुसार अनंत चतुर्दशीचा आहे, त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशी सुद्धा सेलिब्रेट केला होता. तर ते एक बरं झालं की त्या दिवशी आम्ही थोडंफार हे इकडे केलं होतं, सगळं सोफा वगैरे मधात ठेवला होता आणि मग नंतर सगळं थोडंसं केलं होतं काहीतरी. त्यातल्या त्यात असं वाटलं होतं की 9 तारखेला थोडं मोठं करूयात. आज आम्ही सुट्टी घेऊया. त्या दिवशी ऑप्शन झालं होतं, हे खूप चांगलं झालं. त्या दिवशी ऑप्शन केलं नाही कारण की आम्हाला दिवा लागत नाही. तर असं सगळं झालेलं आहे. तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी जसा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला तो मी दाखवून दिली ते. ठीक आहे. असं आहे. कुठलं हे पाहिजे बरं. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आणि होप सो की पुढच्या वर्षी बर्थडे चांगला सेलिब्रेट होणार आहे, याचा काही विघ्न न येता सेलिब्रेट करू पुढच्या वर्षी. ठीक आहे. चल, होप सो तसं होईल पुढच्या वर्षी. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. हो, खाते. गुड बाय. बर्थडे त्याचा. हॅपी बर्थडे बेटा. हॅपी बर्थडे. हो, आता केक कट करतोय. हॅपी बर्थडे. थँक्यू मॅम, थँक्यू. चालू आहे आई तर 9 तारखेला करणार आहे, अतिथीनुसार आहे. तिथे टॉवर हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. मला पाहिजे लगेच. कट करणं. हो ना खायची झालं. मी कट करते. थांब, व्यवस्थित कर. अरे मम्मीला तरी दे. मला दे. मम्मी पप्पाला दे. मम्माला द्या ना. हा. अरे डोक्याला का हात लावतो. त्यांना द्यायचा का? आजीला पण दे.